म्हणी. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील शिते तर जमतील भुते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. आगीतून फुफाट्यात. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःच्या पोटापाण्याचा म्हणजेच स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य परमार्थाची कामे करणे. अंथरूण पाहून पाय पसरावे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात नागोबा किंवा आयत्या बिळावर नागोबा. दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आळात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. एका हाताने टाळी वाजत नाही. कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. कर नाही त्याला डर कशाला. ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. करावे तसे भरावे. दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. कामापुरता मामा. गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा गावाला वळसा. हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. कानामागून आली आणि तिखट झाली. एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही त्या दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच पहिल्या व्यक्तीपेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे. कावळ्याच्या शापाने गाय गुरे मरत नाही किंवा नाहीत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही किंवा कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत. क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. कोळसा उगाळावा तितका काळात दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही, किंवा कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. निश्चित घडणारी घटना कुणाच्या प्रयत्नाने टाळता येत नाही. कोंड्याचा मांडा करून खाणे. हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. कोल्हा काकडीला राजी. सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. खाई त्याला खवकवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाण तशी माती. आईवडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असते. बाप तसा बेटा, किंवा कुंभार तसा लोटा. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे, किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ, भुईला भार. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. गरजवंताला अक्कल नसते. गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गरज सरो, वैद्य मरो. आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. गरजेल तो पडेल काय, किंवा गरजेल तो वर्षेल काय. केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय. अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. गाव करी ते राव न करी. गाव करील ते राव काय करील. जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही झाली नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. गुरुची विद्या गुरुला फळली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गोगलगाय आणि पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते. चोराच्या मनात चांदणे. आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे. अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. चोरावर मोर. एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. जळात राहून माशाशी वैर करू नये, किंवा पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी. कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही. अपार कष्टांवाचून मोठेपणा मिळत नाही.
डोंगर पोखरून उंदीर काढणे, अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखी तो पाणी चाखी. एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. तहान लागल्यावर विहीर खणणे. एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताकापुरती आजी. स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. थेंबे थेंबे तळे साचे. थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम. पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. देश तसा वेश. परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. देव तारी त्याला कोण मारी. देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. दैव देते कर्म नेते. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. न कर्त्याचा वार शनिवार. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस. एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. नाव मोठे लक्षण खोटे. भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. यश न मिळाल्यास सबबी सांगणे. नाकापेक्षा मोती जड. कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे. नावडतीचे मीठ अळणी. नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते. पळसाला पाने 3च. कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. पाचामुखी परमेश्वर. पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. पालत्या घागरीवर पाणी किंवा पालत्या घड्यावर पाणी. केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर. कितीही अवघड गोष्ट प्रयत्नाने साध्य होते. पदरी पडले पवित्र झाले. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. 5ही बोटे सारखी नसतात. सर्व माणसे सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात. पी हळद नि हो गोरी. कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. बळी तो कान पिळी. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बुडत्याचा पाय खोलात. माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते. बैल गेला आणि झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. भित्यापाटी ब्रह्मराक्षस. भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. भरवशाच्या म्हशीला टोणगा. ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे. भीक नको पण कुत्रावर. ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढावणे. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे. जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. रात्र थोडी सोंगी फार. कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. रोज मरे त्याला कोण रडे. नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते. लहान तोंडी मोठा घास. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. वासरात लंगडी गाय शहाणी. अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. शिंडी तुटो की पारंबी तुटो दृढ निश्चय करणे. शेरास सव्वा शेर. समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. सगळे मुसळकेरात. काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते. सुंठी वाचून खोकला जाणे. उपाय योजना करण्याअगोदरच संकट दूर होणे. सुंभ जळला तरी पीळ जात नाही. माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. हाजीर तो वजीर. जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. हातच्या कंकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. हसतील त्याचे दात दिसतील. चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे.